महत्वाची बातमी घाटकोपरमधून। घाटकोपरमध्ये 35 वर्षीय नराधमाकडून चिमुरडीचा विनयभंग झालेला आहे। 2 वर्षीय मुलीला घरी बोलावून तिच्यासोबत अपप्रकार करण्यात आलेला आहे। आरोपीला अटक झाली आहे। घाटकोपरमध्ये रात्रीच्या वेळी तणावाचं वातावरण या घटनेमुळे पाहायला मिळालं। अगदी चिमुकल्या सुद्धा आता सुरक्षित नाहीत असाच हा प्रकार म्हणू शकतो। 2 वर्षांची चिमुकली तिच्यासोबत हा अपप्रकार झालाय। ऋतिक गणकवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। ऋतिक, अतिशय संतापजनक असा हा प्रकार आहे। घाटकोपर मधलं कसं वातावरण आहे? नक्कीच एकंदरीत काल रात्री 8 वाजता हा धक्कादायक प्रकार घडलेला होता। त्यानंतर आपण बघितलं तर नित्यानंद परिसर असेल किंवा घाटकोपरमध्ये एक संतापाची लाट पसरलेली होती आणि त्याचमुळे संपूर्ण घाटकोपर पोलीस स्टेशन काल लोकांनी भरून गेलेलं होतं। 8 वाजेचा हा प्रकार आहे। हा 35 वर्षीय तरुण जो आहे तो आपल्या घरी होता आणि त्याच्याच घरासमोर 4 वर्षीय 6 वर्षीय चिमुकल्या ज्या आहेत त्या खेळत होत्या। त्यापैकी 2 चिमुकलींना त्याने घरामध्ये बोलवलं आणि त्यांच्यासोबत अपप्रकार करण्याचा प्रकार केला। एकंदरीत ही घटना जेव्हा आजूबाजूच्या लोकांना कळली त्यावेळी तात्काळ या ठिकाणी येत त्यांनी त्याच्या घराचं दार तोडलं आणि हा प्रकार होण्यापासून थांबवला। एकंदरीत या घटनेमुळे संपूर्ण घाटकोपरमध्ये तणावपूर्ण परिस्थिती होती आणि या प्रकरणी आता या आरोपीला अटक देखील करण्यात आलेली असून पोलीस या प्रकरणाचा पुढचा तपास करतायत। धन्यवाद ऋतिक, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली। अत्यंत संतापजनक असाच हा प्रकार आहे, पण स्थानिकांच्या सतर्कतेमुळे वेळीच खरं तर ही जी दुर्घटना आहे ती होण्यापासून वाचलेली आहे। हा जो अपप्रकार आहे तो होण्यापासून थोडक्यात वाचलाय। तर या मुलीच्या वडिलांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूयात। एक व्यक्ति था, वो मेरे घर के सामने रहता था। उसने हमारी बच्ची को बुला के घिनौना काम किया है। अब मैं उसके लिए कड़ी कड़ी सज़ा चाहता हूँ, मगर हमारे आदमी को उन्होंने पकड़ लिया है। और जो हमारी सहायता करना चाहते थे, वो सामने वाला फिरोज नाम का जो व्यक्ति है उसने अपने आदमियों को बुला के रखा था और उल्टा हमारे आदमी को मरवाया, पुलिस वालों को मरवाया।